सर्वात मोठी बातमी भाजपचे आमदार राणाजगजित सिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचले। ओमराजे निंबाळकर यांचे बंधू नंदुराजे निंबाळकर यांनी ओमराजेंविरोधात लढण्याची तयारी दाखवलेली असताना आता मल्हार पाटील यांनीही ओमराजेंविरोधात निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून 2029 चे भावी खासदार अशी बॅनरबाजी केली आहे। याआधीही खासदारकीवरून मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना चॅलेंज दिले होते। मल्हार पाटील यांचा वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत ओमराजे निंबाळकर यांना डिवचल्याची चर्चा आहे। डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर यांची हत्या केल्याचा आरोप गेल्या 20 वर्षांपासून होत होता। त्याच प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला असून पद्मसिंह पाटील यांना निर्दोष सोडण्यात आले आहे। पाटील कुटुंबावर लागलेला मोठा आरोप दूर झाल्याने आता मल्हार पाटील हे ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात आक्रमक झाले असून खासदारकीला चॅलेंज देण्यासाठी सज्ज झाले आहेत, अशी चर्चा आहे। ठाकरे गटाचे निष्ठावंत खासदार ओमराजे निंबाळकर यांना शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून धाराशिव शहराचे माजी नगराध्यक्ष आणि ओमराजे निंबाळकर यांचे बंधू नंदुराजे निंबाळकर हे भावाच्या भूमिकेवर नाराज झाले आहेत। ओमराजेंनी हा निर्णय का घेतला? त्यांचा निर्णय माझ्या मनाला पटत नसून मी ओमराजे निंबाळकर यांची साथ सोडत असल्याचे नंदुराजेंनी स्पष्ट केले आहे।